तरीही दोघांशी अनैतिक संबंध. दुसऱ्या बॉयफ्रेंडने नको त्या अवस्थेत पाहिलं आणि संपवलं. डोक्यात मुंग्या आणणारी ही घटना घडली आहे देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये. पाहूया नेमकी घटना काय आहे. प्रेम प्रकरणातून एक महिला आणि पुरुषाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना तळवडे येथे बुधवारी 25 जून रोजी पहाटे घडली. या प्रकरणी ठेकेदार असलेल्या महिलेच्या दुसऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मंगला सूरज टेंबरे वय 30 आणि जगन्नाथ सरवदे वय 55 अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. तर दत्तात्रय साबळे वय 49 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत मंगला यांना 2 मुले आहेत. देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगला, जगन्नाथ आणि दत्तात्रय हे तळवडे परिसरात राहत होते. मंगला आणि जगन्नाथ मजुरीचे काम करतात. दत्तात्रय मजूर पुरविण्याचे काम करतो. मंगलाचे जगन्नाथ आणि दत्तात्रय या दोघांशीही विवाहबाह्य संबंध होते. मंगलाचे जगन्नाथ सोबतही प्रेम संबंध असल्याची माहिती दत्तात्रयला मिळाली. त्याला त्याचा राग आला होता. मंगळवारी रात्री मंगला आणि जगन्नाथ दोघे दारू पीत बसले होते. मध्यरात्री दत्तात्रयने मंगला आणि जगन्नाथ याचा दगडाने ठेचून खून केला. तळवडे येथील अमरजीत जेधे यांचा दिगा टेक हा बांधकाम प्रकल्प असलेल्या मोकळ्या मैदानात 10 फूट अंतरावर खून केल्यानंतर दोघांचेही मृतदेह तिथे टाकले. त्यानंतर रात्री 2च्या सुमारास त्यांनी स्वतःच याबाबत मंगलाचा पती सूरजला घरी जाऊन मंगला आणि जगन्नाथ हे दोघे अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती दिली. सूरज याने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच देहू रोड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयावरून दत्तात्रयचा शोध सुरू केला. तो मूळ गावी पळून जात असल्याचे समजताच देहू रोड पोलिसांच्या पथकाने त्याला चिखलीतून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोकणर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत मंगला यांचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून त्यांना 2 मुले आहेत. सन 2018 मध्ये पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी सूरज टेंबरे याच्यासोबत दुसरे लग्न केले. पहिल्या पतीचा एक मुलगा त्यांच्या सोबतच राहत असेल तर दुसरा मुलगा गावी अमरावती येथे आजीकडे राहतो. तळवडे येथे मजुरीचे काम करताना मंगला यांचे जगन्नाथ सोबत प्रेम संबंध जुळाले. त्यानंतर दत्तात्रय याच्या सोबतही त्यांचे संबंध जुळाले. मंगला आणि जगन्नाथ दोघेही नेहमी एकत्र दारू पीत असत. मंगळवारी रात्रीही दोघे दारू पीत बसले होते. पती सूरज रात्री मंगला यांना घरी येण्यासाठी बोलवायला गेले, परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी मुलगा अनिलला आईला घरी बोलवण्याकरिता पाठवले, परंतु तरीही त्या घरी गेल्या नाहीत. मंगला यांचे हे वागणे नेहमीचेच असल्याने सूरज आणि मुलगा दोघे घरी झोपी गेले. मध्यरात्री दत्तात्रयने मंगला आणि जगन्नाथ यांना नको त्या अवस्थेत पाहिले आणि रागाच्या भरात त्याने दगडाने ठेचून दोघांचा खून केला. गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.